नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आमच्या नाशिकची खासियत असलेला एक नाश्त्याचा पदार्थ बनवतीये। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच आलं आणि 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। 1 चमचा धन घेतलेला आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ निवडून धुवून, आणि थोडासा पुदिना मी इथे घालत आहे। आणि हे सर्व आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे। तर आता चला आपण हे वाटून घेऊ। तर बघा, या पद्धतीने मी असं हे इथे ह्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर 4 बटाटे मी इथे उकडून साल काढून घेतलेले आहे बघा। आणि हे बटाटे ना आता स्मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला बघा। आणि स्मॅश अशा पद्धतीने करायचे की त्यामध्ये कुठेही जाडसर असं गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे। या पद्धतीने आपल्याला हे सर्व स्मॅश करून घ्यायचे आहे। तर मी आता हे सर्व बटाटे या पद्धतीने असे स्मॅश करून घेतलेले आहे बघा। अगदी मऊसर आपल्याला असं हे करून घ्यायचं आहे मिश्रण बटाट्याचं बघा। या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो इतपत मऊसूत झालं पाहिजे। तर आता हे बटाटे स्मॅश करून झाले। त्यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाले की यामध्ये 1 चमचाभर मी इथे तेल घालून घेते। तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचे। त्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं व्यवस्थित फुललं की यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवलंय ते वाटण इथे मी 2 चमचे घालून घेते। हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याचं वाटण आहे। आणि हे वाटण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे। 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची। पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला जे स्मॅश केलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे आहे। आणि व्यवस्थित असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून सर्व वाटण त्या बटाट्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा। तर इथे मी आता चवीनुसार मीठ घालून घेत आहे। नंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे ही बटाट्याची चटणी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे बघा। 1 मिनिटभर व्यवस्थित आपल्याला अशी एकसारखी हलवत परतून घ्यायची आहे। परतून झाले की थोडीशी अशी पसरवून घ्यायची आहे बघा। हे थंड होण्यासाठी आपल्याला ही पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी थोडंसं बाजूला ठेवायचं आहे। तोपर्यंत एका बाउलमध्ये मी 1.5 वाटी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलाय, हातावर चोळून घेतलाय ओवा। असा चोळून घेतल्याने पदार्थाला फ्लेवर छान येतो। त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि थोडंसं खाण्याचा सोडा घेतलेला आहे, अगदी पाव चमचा, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि हे ना सर्व आपल्याला आता बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झालं की लगेच याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही इथे विस्करच्या साहाय्याने मिक्स केलं तरीही चालेल किंवा हाताने मिक्स केलं तरी चालेल। थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला ह्याचं एक स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे बघा। आणि एकाच डिरेक्शनमध्ये हे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं हे बॅटर बनतं बघा। यामध्ये कुठेही गुठळी वगैरे, लम्स वगैरे राहिले नाही पाहिजे। या पद्धतीने हे स्मूथ असं बॅटर एकाच डिरेक्शनमध्ये असं हलवत आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा, या पद्धतीने असं। आणि जेवढं तुम्ही फेटाल ना तेवढं ते फ्लफी होतं। त्यासाठी फेटायला भरपूर मेहनत घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे। त्यानंतर मी गॅसवरती पुन्हा एक कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। आणि हे तेल आपल्याला मीडियम फ्लेमवरती आता गरम व्हायला ठेवायचं आहे। तोपर्यंत बघा, मी इथे आता 4 पाव घेतलेले आहेत बघा। मैत्रिणींना तुम्हाला आता समजलंच असेल की मी इथे पाववडा बनवतीये। तर आमच्या नाशिकची खासियत असलेला उलटा पाववडा मी बनवती आहे। तर आता आपलं हे जे बटाट्याचं चटणी बनवली, हे मिश्रण आता थंड झालेले आहे। छोटे छोटे गोळे घेऊन बघा, असा टिक्कीचा आकार देऊन आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे। गोल चपट्या आकारामध्ये, टिक्कीच्या आकारामध्ये असे 4 पावांसाठी 4 टिक्के आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। खूप सुंदर, खूप टेस्टी असा नाशिकचा उलटा पाववडा तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पहा। खूप छान लागतोय। हिरवी चटणी असेल, चिंचेची चटणी असेल, गोड आंबट, याबरोबर तर अप्रतिमच लागतो। किंवा आपली हिरवी मिरची
काही नसलं तर हिरव्या मिरचीसोबत सुद्धा खूप भारी लागतोय। तर बघा आता माझ्या ह्या 4ही टिक्क्या बनवून झालेल्या आहेत। त्यानंतर आता आपल्याला हे जे पाव आहे ना हे असे मधून थोडेसे कट करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आता ही एक एक टिक्की अशी ठेवून घ्यायची आहे। बघा बघा या पद्धतीने मी दुसरा एक बनवून दाखवते तुम्हाला। तर असा अर्धा असा मधून कट करून घ्यायचा आहे पाव आपल्याला। त्यानंतर मध्ये अशी टिक्की ठेवून घ्यायची आहे किंवा बटाट्याची चटणी अशी भरून घ्यायची आहे मध्ये। बघा या पद्धतीने आता मी बाकीचेही पावांमध्ये ही चटणी भरून घेते आहे। बघा या पद्धतीने मी सर्व पावांमध्ये आता इथे हे बटाट्याची चटणी भरून घेतलेली आहे। त्यानंतर आपलं जे बॅटर आहे तेही अगदी स्मूथ आणि थोडंसं मुरलेलं आहे। पुन्हा एकदा याला थोडंसं फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने असं आणि त्यानंतर आपल्याला हे पाव ह्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे आहेत। बघा आपलं तेलही व्यवस्थित तापलेलं आहे। तेलामध्ये व्यवस्थित असं हा पाव वडा सोडून आपल्याला उलट पालट करत व्यवस्थित असा थोडासा गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने आता मी एका टिश्यूवरती काढून घेत आहे। पुन्हा एक दुसरा मी आता तळून दाखवते तुम्हाला। बघा या पद्धतीने असं उलट पालट करत मस्त गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे पाववडे सर्वच आता तळून घ्यायचे आहेत। बघा खूप सुंदर खूप टेस्टी होतात। नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कसा आहे आमचा हा नाशिकचा उलटा पाववडा। तर बघा या पद्धतीने मी आता इथे हे वडे तळून घेतलेले आहेत। बघा 4ही वडे माझे तळून झालेले आहेत। यासोबत हिरव्या मिरच्याही मी तळलेल्या आहेत। तर तुम्ही ही पुदिन्याची ग्रीन चटणी किंवा आंबट गोड चिंचेची चटणी सोबतही खाऊ शकता किंवा असाही खाल्ला हिरव्या मिरची सोबत तरी अप्रतिम लागतो। रेसिपी कशी झाली आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकन क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।